तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. या वाक्यातील सर्वनाम आपल्याला शोधायचं आहे. पहा या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. तर आपल्याला सर्वनाम या वाक्यातील ओळखायचं आहे. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर ती हे जे आहे या वाक्यामध्ये किंवा या प्रश्नामध्ये हे सर्वनामाचं काम करतं. तर सर्वनाम म्हणजे काय असतं पहा, तर नामाऐवजी वापरले जाणारे जे अक्षर असतं त्याला सर्वनाम म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी गुणवत्ता या शब्दाच्या ऐवजी दुसरे आपल्याला जोड वाक्यामध्ये ती असा शब्द दिलेला आहे, म्हणजे हे जे आहे हे सर्वनाम आहे ती. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, मानवी कवटीमध्ये एकूण हाडे किती असतात? पहा एकूण हाडे किती असणार आहेत? कशामध्ये? मानवी कवटीमध्ये एकूण हाडे सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर एकूण 22 हाडे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 22 हाडं हे जे आहेत हे मानवी कवटीमध्ये असतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती फॅरेनहाइट असते? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, मानवी शरीराचं तापमान जे आहे हे किती या ठिकाणी फॅरेनहाइट दिलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी सेल्सिअसमध्ये दिलेलं नाही. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर 98.6 एवढं फॅरेनहाइट टेम्परेचर जे आहे हे मानवी बॉडीचं असतं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, हेमॅटॉलॉजी. लक्षात ठेवा, हेमॅटॉलॉजी हे जे शास्त्र आहे हे कशाशी संबंधित आहे? हेमॅटॉलॉजी पर्याय आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर रक्ताशी संबंधित जे शास्त्र आहे ते आहे हेमॅटॉलॉजी. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? पहा जागतिक आरोग्य दिन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 7 एप्रिल. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 7 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. आणि मित्रांनो, आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे पहा, त्यामध्ये आपण जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत हे पूर्णपणे घेतलेले आहेत एका वर्षातील, म्हणजे 365 दिवसामध्ये जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत आपण ते कव्हर केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, कांदे, बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा केला जातो? पहा, कांदे आणि बटाटे अशा ज्या काही भाज्या आहेत, फळभाज्या, त्यांना कोंब फुटू नयेत किंवा येऊ नयेत म्हणून त्यावर कोणती किरणं मारली जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर गामा किरणांचा मारा केला जातो. कशावरती? कांदे आणि बटाट्यावरती. याचं कारण काय आहे? तर त्यांना कोंब येऊ नयेत म्हणून गामा किरणांचा त्यावरती मारा केला जातो. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? पहा मित्रांनो, जो सकाळचा सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये कोणते जीवनसत्व आपल्याला आढळून येतात जे आपल्या त्वचेसाठी महत्त्वाचे असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर व्हिटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड हे जे आहेत हे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या उन्हामध्ये आपल्याला मिळत असते. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे? पहा, पृथ्वीवर एकूण गोड्या पाण्याचा किती टक्के साठा उपलब्ध आहे? याचं उत्तर आहे पहा 0.3%. लक्षात घ्यायचे, 0.3% एवढा जो साठा आहे हा सध्या पृथ्वीवरती कोणत्या पाण्याचा? गोड्या पाण्याचा साठा आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, जागतिक रक्तदिन कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. 14 जून हा जो दिवस आहे हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचे सोने या नावाने देखील ओळखले जाते? पहा मित्रांनो, खालीलपैकी असा एक घटक आहे जो की त्याला फुल्स गोल्ड म्हटलं जातं, म्हणजेच पहा मूर्खाचं सोनं जे की प्रॉपर सोन्यासारखं दिसतं, तो कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर पायराइट हे जे धातू आहे यालाच लक्षात ठेवायचे, फुल्स गोल्ड म्हणजेच मूर्खाचं सोनं म्हणून ओळखलं जातं. पर्याय 4 योग्य उत्तर आहे, पायराइट. तर मित्रांनो, तुम्ही जर जॉब पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे. तर तुम्ही मित्रांनो री लेवलवर जाऊन जॉबसाठी ज्या काही स्किल लागतात त्या स्किल शिकून घेण्यासाठी री लेवल हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे.
आणि री लेवल हे जे आहे अनअकॅडमी सोबत आहे. यामध्ये सांगायचं झालं, पोरला तेज शरण यांना कॉर्पोरेटमध्ये जॉब पाहिजे होता आणि त्यांनी री लेवलवर जाऊन परीक्षा देऊन नोवा बेनिफिटमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून सध्या जॉब करत आहेत. त्यानंतर मित्रांनो सांगायचं झालं, यानंतर वत्सल शर्मा हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना कॉम्प्युटर कोडिंगमध्ये त्यांना आवड निर्माण झाली, म्हणून त्यांनी री लेवलची मदत घेत त्यांनी विग्निफाय या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ते सध्या जॉब पाहत आहात. तसेच मित्रांनो यानंतर सांगायचं झालं म्हणजे सय्यद मेहदी अब्बास यांनी त्यांच्या लोकल कॉलेजमधून शिकता शिकता री लेवलवर काही परीक्षा देऊन ते सध्या ब्लूस्टॅकमध्ये टेक्निकल स्टाफमधून जॉब करत आहेत. तसेच मित्रांनो री लेवल तुम्हाला टेस्ट देण्यासाठी कसल्याही प्रकारचा कोणताच अनुभव किंवा कोणतीच बेसिक नॉलेजची गरज नाही, त्यासाठी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. री लेवल सध्या घेऊन येत आहे एका 5 दिवसाचा इव्हेंट. त्यामध्ये तुम्ही भारतातील मोठमोठ्या कंपन्यामध्ये जॉब करू शकता. तुम्हाला फक्त 6 ते 10 जुलैपर्यंत आपली टेस्ट बुक करायची आहे आणि ते पण कोणत्याही कॅटेगरीमध्ये. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जे टॉपर स्कोरर असणार आहेत त्यांना 30,000पर्यंत ॲमेझॉनवरती वाउचर मिळतील आणि जे इव्हेंट टॉपर असतील त्यांना ॲपल गुडीज, आयफोन, मॅकबुक, ॲपल वॉच आणि इव्हेंटमधील जे 100 स्कोरर असतील त्यांना NSDकडून सर्टिफिकेट देखील मिळणार आहेत. तसेच मित्रांनो री लेवल साइनअप करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. इसवी सन 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने कोणी खालसा केली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. हा जो इंग्रज अधिकारी होता, या इंग्रज अधिकाऱ्याने पहा 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थांनी खालसा केलेली होती. पर्याय 4 लॉर्ड डलहौसी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? पहा या ठिकाणी पुस्तकाचं नाव देण्यात आलेलं आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पर्याय 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा, प्रश्न 2016, 2019 आणि 2018 या तीनही वर्षी विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीसाठी. तुम्हाला जर प्रत्येक व्हिडिओची लिंक किंवा PDF जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. तर पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत पहा पर्याय 4 विनोबा भावे. योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली आहे? मित्रांनो यावर आपल्याला 2 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला होता. या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आला होता, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर कोणी केली आहे पहा, पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लंडन. लक्षात ठेवायचंय लंडन या ठिकाणी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस, कशाची? इंडिया हाऊस या संस्थेची स्थापना केलेली होती. पर्याय 1 लंडनमध्ये. प्रश्न क्रमांक 15 आहे. सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली आहे? यावर प्रश्न अजून एक आपल्याला विचारला होता. महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आहे? कोल्हापूर या ठिकाणी. अजून कोणत्या वर्षी? पहा 1918 या वर्षी झालेली आहे. या ठिकाणी विचारले की कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी याची स्थापना कोल्हापुरामध्ये केली होती 1918 या वर्षी. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यावर डॅश धातूचा थर दिला जातो. पहा मित्रांनो या ठिकाणी थर शब्द आहे, तर थर दिला जातो. लोखंडाचे पत्रे जे आहेत त्यांचं गंजन होऊ नये, म्हणजे ते गंजू नयेत किंवा झिजू नयेत म्हणून त्यावर कोणता धातू याचा थर चढवतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर झिंक हा जो धातू आहे किंवा मेटल आहे याचा थर जो आहे हा लोखंडाचे पत्रे गंजू नयेत यासाठी त्यावर लावला जातो. पर्याय 2 झिंक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? एक वर्ष आपल्याला प्रश्न मित्रांनो असा विचारला होता की ICC याचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल या ठिकाणी विचारले त्याचं हेडक्वार्टर कोठे आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर दुबई या ठिकाणी पहा ICCचं हेडक्वार्टर आहे किंवा मुख्यालय आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे.
दुबई. आणि दुबई मित्रांनो हे शहर आहे UAE या देशामध्ये, म्हणजेच युनायटेड अरब अमिराती. आपण त्यालाच पहा एक प्रकारे दुबई म्हणतो, पण दुबई हे जे आहे त्या ठिकाणचं एक शहर आहे. लक्षात ठेवायचे. पर्याय 4 योग्य उत्तर आहे आणि त्या ठिकाणीच ICCचं मुख्यालय देखील आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. पहा कोल्हापूर ठिकाण जे की कोल्हापूर जिल्ह्यातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणाला प्रति पंढरपूर या नावाने ओळखतात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नंदवाळ हे जे ठिकाण आहे यालाच पहा प्रति पंढरपूर म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचे नंदवाळ. पर्याय 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे. या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचे जेवढे काही लोकनृत्य आहेत लक्षात ठेवा लोकनृत्य त्यावरही आपण व्हिडिओ घेणार आहोत. लोकनृत्य आणि ते कोणत्या राज्यातील आहेत. तर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की यक्षगान हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्यातील येतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर कर्नाटक या राज्यातील आहे पहा यक्षगान. लक्षात ठेवायचे यक्षगान हा जो आहे हा कर्नाटक राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे आणि कर्नाटक या राज्याची राजधानी जी आहे ती आहे पहा बंगलोर किंवा त्याला आपण एक प्रकारे बँगलोर म्हणतो. ही कर्नाटकची राजधानी आहे. यामध्ये पहा केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तामिळनाडूची जी राजधानी आहे ती आहे पहा चेन्नई तामिळनाडूची राजधानी आहे. उत्तर प्रदेशची पहा लखनौ राजधानी आहे आणि कर्नाटकची बँगलोर आहे. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. यक्षगान कर्नाटकचा लोकनृत्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे कोणत्या दिवशी जागतिक विकास माहिती दिवस साजरा केला जातो. पहा जागतिक विकास माहिती दिन कधी साजरा करतात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 24 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचे 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा दरवर्षी जागतिक विकास माहिती दिवस म्हणून साजरा केला येतो. पर्याय 3 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्य विरोधात याचिका दाखल केली होती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कलम 131. लक्षात ठेवायचे कलम 131 या कलमानुसार लक्षात ठेवायचं पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्य विरोधात याचिका दाखल केलेली आहे. कलम 131. पर्याय 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या देशाने 2021 मध्ये त्याचे नुरी नावाचे पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केला आहे. पहा या ठिकाणी वर्ष दिलेलं आहे पहा 2021 या वर्षी या ठिकाणी नुरी नावाचं एक अग्निबाण आहे हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर दक्षिण कोरिया या देशाने 2021 या वर्षी पहा नुरी या नावाचं त्यांचं पहिलं अग्निबाण जे आहे हे स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात त्यांनी तयार केलेलं जे अग्निबाण आहे हे त्यांनी प्रक्षेपित केला. पर्याय 1 दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या व्यक्तीची बार्बाडोस या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पहा देश आहे बार्बाडोस याचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 डेम सँड्रा मेसन हे जे आहेत हे बार्बाडोस. लक्षात ठेवायचे बार्बाडोस या देशाचे पहिले राष्ट्रपती ठरलेले आहेत किंवा त्यांची निवड झालेली आहे. पर्याय 2 उत्तर आहे डेम सँड्रा मेसन. प्रश्न 24 आहे दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे. पहा या ठिकाणी आपल्याला तालुका विचारला आहे दाजीपूर अभयारण्याचा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर राधानगरी या तालुका आहे. लक्षात ठेवायचे राधानगरी तालुका आहे आणि या तालुक्यामध्येच दाजीपूर अभयारण्य आहे. पर्याय 2 राधानगरी. व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. पहा मित्रांनो ग्वायटर हा जो आजार आहे हा कोणतं खनिज कमी पडल्यामुळे आपल्याला होणारा आजार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर ज्यावेळी आपल्याला अन्नामध्ये आयोडीन कमी पडतं त्यावेळी ग्वायटर हा जो आजार आहे हा होत असतो. पर्याय 1 योग्य उत्तर आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर होतो. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन होणार आहे. आणि हे जे सर्व प्रश्न आहेत पहा हे 2019च्या पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आपला पहा प्रश्न आहे ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर जी काही चढाई होती त्या घटकाशी संबंधित आहे पहा ऑपरेशन ब्लू फ्रीडम. पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न दुसरा आहे पहा रायगड जिल्ह्यातील महाड येथे 14 तळे सत्याग्रह
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? मित्रांनो, इतिहासात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे पहा. तर आपल्याला या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जातात. तर महाड या ठिकाणी पहा, जो चौदार तळे सत्याग्रह झाला तो कोणी घडवून आणला? तर उत्तर आहे पहा याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणला. कधी कधी आपल्याला या ठिकाणी पहा फक्त वर्ष विचारलं जातं. वर्ष आहे पहा 1927. 1927 वर्ष आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला तारीख विचारलेली आहे. तर याची तारीख आहे पहा पर्याय क्रमांक 2 20 मार्च 1927 या दिवशी रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी? महाड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह केलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे इंटरपोल. पहा, इंटरपोल याचा या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म देखील विचारला जातो. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. याचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या देशात आहे, यावरही आपल्याला प्रश्न नेहमी विचारला जातो, लक्षात ठेवा. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोन. हे एक ठिकाण आहे, फ्रान्स या देशामध्ये आहे. मित्रांनो, यावर प्रश्न आपल्याला असा विचारला असतो पहा, देश कोणता आहे? तर फ्रान्स या देशामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला देश तर फ्रान्स दिला आहे, पण या ठिकाणी ठिकाण विचारलं आहे. तर पहा ठिकाण काय आहे? ल्योन या नावाचं ठिकाण आहे. यामध्ये प्रश्न अजून एक विचारला जातो की इंटरपोल याचा फुल फॉर्म. तर पहा इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल आहे. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कोणता देश होता? पहा मित्रांनो, जे टोकियो ऑलिम्पिक 2020 झाला आहे तर त्यामध्ये जी काही मेडल लिस्ट आहे पहा, मेडल लिस्ट जी आहे यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावरती खालीलपैकी कोणता देश होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. म्हणजेच पहा USA, त्याला आपण अमेरिका देखील म्हणतो. तर हा जो देश आहे हा 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात वरच्या स्थानावर होता, म्हणजे ज्यांनी सर्वात जास्त मेडल जिंकलेले होते असा देश आहे अमेरिका. पर्याय 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 5 आहे ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हटले जाते? मित्रांनो, प्रश्न विज्ञानावर आधारित आहे. पहा, खालीलपैकी असा कोणता आजार आहे की त्या आजाराला काय, त्या आजाराचं लक्षण आहे की व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही, तो आजार कोणता आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर मायोपिया. हा जो आजार आहे या आजारामध्ये पहा, म्हणजेच या दोषामुळे व्यक्ती जो आहे किंवा पेशंट जो आहे तो दूरच्या वस्तू ज्या आहेत त्या स्पष्टपणे त्याला दिसत नाहीत, त्याला मायोपिया म्हणतात. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद करण्यात आलेले आहे? मित्रांनो, राज्यघटनेवर आपल्याला दर परीक्षेला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर त्यातीलच हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये कशाचं पहा, जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्य याच्या हमीबद्दल नमूद केलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 21 मध्ये. लक्षात ठेवायचे अनुच्छेद 21 मध्ये काय काय आहे? तर पहा जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी याबद्दल नमूद केलेलं आहे अनुच्छेद 21 मध्ये. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणजे CJI खालीलपैकी कोण आहेत? पहा, या ठिकाणी मुख्य न्यायाधीश असा शब्द आहे मित्रांनो. तर आपल्याला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्याचे कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 NV रमण. हे जे आहेत हे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, म्हणजेच CJI आहेत. लक्षात ठेवायचे पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणते पदक म्हणजेच मेडल जिंकलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, यावर आपल्याला दरवर्षी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, म्हणजे जो काही खेळाडू आहे आणि नुकताच झालेली जी काही स्पर्धा आहे त्या बाबतीत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, भारताची आघाडीची म्हणजे सध्याची जी टॉपची असणारी बॅडमिंटनपटू आहे पहा PV सिंधू, तर हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतं मेडल जिंकलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर कांस्य पदक हे जे आहे हे PV सिंधूने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? पहा, फुफ्फुसाचं मुख्य कार्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर रक्ताचं शुद्धीकरण करणं हे जे आहे हे फुफ्फुसाचं मुख्य कार्य आहे. पहा, पर्याय क्रमांक 2 रक्ताचं शुद्धीकरण करणं. प्रश्न क्रमांक 10 आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, जागतिक अहिंसा दिन खालीलपैकी कोणता दिवस आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 2 ऑक्टोबर.
पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे 2 ऑक्टोबर. हा जो दिवस आहे हा जागतिक अहिंसा दिन, पहा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि याच दिवशी पहा 2 ऑक्टोबर हा जो दिवस आहे 2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने जागतिक अहिंसा दिन जो आहे हा साजरा केला जातो. पर्याय 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणजेच इंटरनॅशनल लिटरसी डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. बॅक टू बॅक आपण 2 प्रश्न जे आहेत पहा हे पूर्णपणे जागतिक दिनावरती घेतलेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन हा कधी पाळला जातो किंवा साजरा केला जातो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 8 सप्टेंबर. पहा 8 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक आंतरराष्ट्रीय म्हणजेच किंवा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 8 सप्टेंबर. पर्याय 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे. पहा मित्रांनो यावरही आधारित प्रश्न आहे. जेवढ्या काही अशा क्रांती झालेल्या आहेत त्यावर हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर पीतक्रांती खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित येते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर तेलबियाशी संबंधित आहे. पहा पीतक्रांती. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे. मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जाऊ शकतो पंचायत राजवरती. तर महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था जी आहे ही कोणत्या वर्षापासून किंवा कोणत्या दिवशीपासून सुरू करण्यात आलेली आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 1 मे 1962. पहा 1 मे 1962 या वर्षापासून आपल्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था जी आहे ही अंमलात आणण्यात आलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे. पहा सती प्रतिबंधक कायदा या कायद्याशी खालीलपैकी कोण संबंधित आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॉर्ड बेंटिंक या इंग्रज अधिकारी जो आहे याच्याशी आहे पहा सती प्रतिबंधक कायदा संबंधित. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो. पहा मित्रांनो यावरही प्रश्न महत्त्वाचा आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा किंवा भरवण्याचा अधिकार आहे तो कोणाकडे आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर राष्ट्रपतींकडे अधिकार असतो राज्यसभा आणि लोकसभाचं संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा. प्रश्न 16 आहे हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. पहा या ठिकाणी शब्द चेंज झालेला आहे. हापूस हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर पोर्तुगीज मधून मराठी. तर हापूस शब्द जो आहे हा प्रॉपर पोर्तुगीज शब्द आहे. याचं रूपांतर म्हणजेच मराठीमध्ये तो आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे. किंवा हापूस शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. प्रश्न 17 आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. मित्रांनो यावरही महत्त्वाचा प्रश्न आहे पहा कस्तुरी मांजर राज्यात कोणत्या जिल्ह्यात आढळते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर रायगड या जिल्ह्यामध्ये कस्तुरी मांजर मुख्यतः जास्त प्रमाणात आढळतं. पहा कस्तुरी मांजर कोणत्या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामध्ये. पर्याय 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एक पद नवीन निर्माण आलेलं होतं पहा लोकायुक्त हे पद राज्यामध्ये कोणत्या वर्षी निर्माण झालं किंवा अस्तित्वात आलं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 1972 या वर्षी लोकायुक्त लक्षात ठेवा लोकायुक्त हे जे पद आहे या पदाची निर्मिती झाली आहे 1972 ला आपल्या राज्यामध्ये. लक्षात ठेवायचे महाराष्ट्रात कधी आलं 1972 साली. पर्याय 4 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते. प्रश्न महत्त्वाचा आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर पश्चिम बंगाल किंवा वेस्ट बंगाल या राज्यामधून. लक्षात घ्यायचे बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते घटना समितीवर निवडले गेले होते. पर्याय 3 पश्चिम बंगाल. प्रश्न 20 आहे सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख खालीलपैकी कोण आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 विवेक राम चौधरी. लक्षात ठेवायचे विवेक राम चौधरी हे जे आहेत हे सध्याचे वायुदलाचे प्रमुख आहेत. पर्याय 4 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवायचे काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल जे आहे हे स्थापन करण्यात आले आहे पहा नागपूरमध्ये. नागपूर ही जी आहे ही आपल्या राज्याची
उपराजधानी आहे पहा उपराजधानी आहे नागपूर आणि राजधानी आहे पहा मुंबई। या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो हा देखील होऊ शकतो। एवढ्या लेवलचे सोपे प्रश्न विचारले जात नाहीत पण हे प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतात। प्रश्न 22 आहे कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही। पहा खालीलपैकी असा कोणता विभाग आहे की तो गृह विभागाच्या अखत्यारीखाली म्हणजेच पहा नियंत्रणाखाली येत नाही। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कामगार सुरक्षा। हा जो विभाग आहे हा गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही। यामध्ये पहा गृहरक्षक दल, परिवहन आणि तुरुंग हे तिन्ही जे दल आहेत हे गृह विभागाच्या खात्याखाली येतात किंवा नियंत्रणात येतात आणि कामगार सुरक्षा हा येत नाही। पर्याय 3 उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 23 आहे MCOCA त्यालाच आपण पहा मोक्का म्हणतो आणि मोक्का हा जो कायदा आहे हा कशा विरुद्ध वापरला जातो। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर संघटित गुन्हेगारी जी आहे या विरोधामध्ये वापरला जातो। लक्षात ठेवायचे मोक्का हा कायदा MCOCA पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे। त्याला मोक्का कायदा असं म्हणतात पहा मोक्का कायदा पर्याय 3 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 24 आहे ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी पोलीस पाटलाला खालीलपैकी कोण मदत करतो। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर कोतवाल। लक्षात ठेवायचे कोतवालाचं काम काय असतं जी गाव पातळ आहे यावरती कायदा आणि सुव्यवस्था राखायला पोलीस पाटलाला मदत करणं हे कोतवालाचं काम असतं किंवा कोतवाल मदत करत असतो। पर्याय 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25 आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे। किती टक्के 33% आरक्षण महिलांना देणारे पहिले राज्य कोणते आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र असं देशातील पहिलं राज्य आहे की यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलेलं आहे। पर्याय 3 योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 26 आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा कोणता आहे। पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नागपूर हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा आहे। पर्याय 1 उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 27 आहे खालीलपैकी कोणत्या घाटातून नाशिक मुंबई महाराष्ट्र जातो। पहा जो खालीलपैकी असा कोणता घाट आहे की त्या घाटामधून मुंबई आणि नाशिक पहा नाशिक मुंबई हा जो हायवे आहे हा जात आहे। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 कसारा या घाटामधून नाशिक मुंबई पहा कसारा घाटामधून कोणता नाशिक मुंबई हायवे जात आहे। पर्याय 3 आपलं उत्तर आहे कसारा घाट। प्रश्न 28 आहे जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो। पहा जागतिक हवामान दिन कधी साजरा करतात। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 23 मार्च। लक्षात ठेवायचे मित्रांनो 23 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पर्याय 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 आहे 15व्या वित्त आयोगाचे सचिव खालीलपैकी कोण आहेत। मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा 15वा वित्त आयोग जो आहे याचे आपल्याला सचिव सांगायचे आहेत की कोण आहेत। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अरविंद मेहता हे जे आहेत पहा लक्षात ठेवा 15व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत। यामध्ये NK सिंग जे आहेत पहा हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि यामध्ये नरेंद्र मोदी जे आहेत पहा हे सध्याचे आपल्या भारताचे पंतप्रधान तसेच नीती आयोग पहा नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदीच म्हणजेच नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान। NK सिंग हे अध्यक्ष आहेत 15व्या वित्त आयोगाचे आणि अरविंद मेहता जे आहेत हे सचिव आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 30 आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे। पहा भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर चिल्का सरोवर जे आहे हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। यामध्ये पहा लोणारवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो तर लोणार सरोवर हे जे आहे पहा हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येतं। लक्षात ठेवायचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी पहा उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे तेच आहे लोणार सरोवर आणि सर्वात मोठं भारतातील खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर चिल्का सरोवर पर्याय 4 उत्तर आहे।